अरे काय झालंय, चावी गेली का? मग आता खिराक गटा लागते. राकेश बघ ना, चावी गेली, त्यांना दे जरा सहकार्य कर. ढाका आता ढाका किरलाय ना आतमध्ये. यस, डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातोया. सतीश दादा सालुंके यांच्याकडून या स्पर्धेसाठी आकर्षक जे ट्रॉफ्या आहेत ना दोस्तांनो, मित्रांनो, ह्या नक्कीच या स्पर्धेला दिल्या गेल्यात आणि नक्कीच त्यांचं आगमन होत असताना आम्ही जरूर पाहतोय. यस, डेफिनेटली या स्पर्धेच्या माध्यमातून त्यांचं हार्दिक स्वागत आहे. त्याचबरोबर विजयदादा पुजारी साहेब यांनाही विनंती करतोय आम्ही, मॉर्निंग क्रिकेट क्लबचे एक मेंबर्स, आणि खऱ्या अर्थानं आपण जर विचार केला ना तर त्यांचं मनापासून या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. चला, मैदानाच्या आतमध्ये सेमीफायनलची पहिली लढत होत असताना जरूर आपण पाहतोय मॉर्निंग क्रिकेट संघाचा. आपण सतीश दादा जर आपण विचार केला ना तर आपण जी सकाळी टीम हरवली होती ना तीच टीम आता सुपर 4 मध्ये पोहोचली. यस, डेफिनेटली इज व्हाईट मॉल. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना, ज्या वेळेला पहिली मॅच एक शो मॅच झाली आणि त्या मॅचच्या खांदा संघाच्या विरोधात मॉर्निंग क्रिकेट टीम 7 खेळाडू 40 वर्षाचे होते, 40+ खेळाडू होते आणि कदाचित त्याच टीमच्या विरोधात अनेक टीमा थोडाफार कॉम्पिट होतात की खेळायचं की नाही. परंतु इथे आपण विचार केला ना तर इथे विकेट गेलाय. अर्थात प्रथमतः गोलंदाजी मार्कवरती आपण गोलंदाज मोहनला पाहतोय. साक्षात मोहननं अतिशय चांगल्या पद्धतीची गोलंदाजी दाखवली. आता हेच तर मैदानाच्या आतमध्ये आहे, अतिशय आक्रमकता निभावी लागेल. अतिशय आक्रमकता नक्कीच आपल्याला मैदानाच्या आतमध्ये होत असताना पाहतोय. टोटल धावफलकावरती धाब्यांचा डिपेंड राखत असताना कुठेतरी दडपणमय क्रिकेट आणि त्याच नंतर आलेला निर्णय आणि त्या निर्णयानंतर पहिला खेळाडू बाद झाला विजय. बॅक टू द पॅव्हलियन. टोटल रन आल्यात फक्त आणि फक्त एकच धाव जरूर आले. याचा चेंडूला ट्रॅप केलाय. अर्थात आपण पाहिलं तर पॉइंट गळली क्षेत्रामध्ये चेंडू निघून गेलाय तो चौकारासाठी. आजच्या या स्पर्धेमधील शेवटच्या दिवसामधील पहिला सामना आपल्या भेटेला जरूर आहे आणि या सामन्याचं आपण कॅल्क्युलेशन मांडलं ना तर दोन्ही संघ आपण पहिल्या दिवसामध्ये भातान टीम जिंकली होती सुपर 4 मध्ये. दुसऱ्या दिवसात आपण जणू काही विचार केला ना तर बांगडी टीमनं वर्चस्व गाजवला होता आणि त्याच या दोन्ही संघांची झालेली लढतीमधील पहिली मॅच आपल्या भेटेला जरूर पहिली ओव्हर आपल्या भेटेला जरूर आहे. क्रॉसिंग लाईनचा बार रुपेशच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप केलाय, परंतु बघता बघता हा चेंडू डिब्ब स्केरलेक. याच्या आधी पॉइंट गळली क्षेत्रामध्ये आपण चेंडू जाताना पाहिला, त्यानंतर पुन्हा एकदा हा चेंडू सरळ निघून गेलाय तो सीमारेषा बाहेर चौकारासाठी. आणि या चौकाराच्या सहाय्यानं बॅक टू बॅक 2 चौकार आले जरूर, परंतु कुठेतरी आपण जणू काही विचार केला ना तर एक विकेट गेलाय आणि 9 धाबा स्कोरगार्ड वरती जरूर उभारल्यात. या ओव्हर मधील पुढचा बॉल पुन्हा एकदा सज्ज. यास पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे, परंतु क्षेत्ररक्षकाचं थोडंसं लक्ष केंद्रित करणं खूप गरजेचं आहे. सध्याच्या स्थितीमध्ये आपण जणू काही विचार केला ना तर बांगडी टीम या सहकार्य आणि बांगडी टीमची मॅच पाहण्यासाठी आपण ग्रुप ग्रामपंचायत वांगणी तर्फे वाजेचे सरपंचही आपल्याला अशोक दादा पाहायला मिळतात आणि त्यांचंही आपण मनापासून कौतुक करूया की नक्कीच आपण विचार केला ना
तर जो संघ जिंकेल ना तो फायनल मध्ये प्रवेश करणार आहे. दरम्यान पुन्हा एकदा सध्याच्या स्थितीपूर्वक खेळ मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहतोय. सरळ दिशेला चेंडूला ट्रॅप केलाय. बॅक टू द फिल्डर इथे तुतू मैमय जरूर आहे. पकडा. यस डेफिनेटली इज विकेट. ओव्हर क्रमांक पहिला मैदानाच्या आतमध्ये असताना खेळाडू क्रमांक बाद झाला. दुसरा रुपेश बॅक टू द रनआउट आणि रनआउटचा खेळाडू जरूर मिळाला नाही. या ओव्हरमध्ये जणू काही आपण विचार केला ना सध्याच्या स्थितीमध्ये आपण विचार केला ना तर नवीन बॅट्समॅन मैदानाच्या आतमध्ये रोशन जरूर उतरलाय. या रोशनला अतिशय आक्रमकता तर दाखवावी लागेल. खेळ आपला बॅटल दाखवावा लागेल. तो बॅटल खेळ मैदानाच्या आतमध्ये होत असताना याबलेस ट्रॅप केलाय. पंढरीच्या बॅटमधनं चेंडूला ट्रॅप करत असताना चेंडू सुटलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा बिग हिट चौकार आणि या चौकाराच्या साईनं टोटल दाबेचा डिपेंड खेळ पुढे जातोय जरूर. कुठेतरी कमबॅक केली या फलंदाजांना. आक्रमण केलंय. 2 गडी जरी बाद झाले पण तो 17 धाबा पहिल्या ओव्हरमध्ये जरूर आल्यात. पुढचा गोलंदाज आपल्या बेटेला जरूर येईल. पंचांना देखील आम्ही अनाउन्समेंट करतोय, विनंती करतोय रामदादा आणि बऱ्यात आपण कुठल्याही पद्धतीची आता जास्त मीटिंग घेऊ देऊ नका. अजून आपले 2 सामने पेंडिंग आहे. त्यामधील सेमीफायनलचा तुमचाच सामना आहे अर्थात खांदा विपक्ष कोपरी. त्यातून जी जिंकल ना संघ यातनं फायनलमध्ये जाईल ना त्यांच्या विरोधात आपल्याला तोंड द्यायच्या. आजच्या दिवसामधील अतिशय आक्रमक खेळ संपूर्ण स्पर्धेमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर पहिल्या मॅचमध्ये वेशवी आणि खांदा संघाची मॅच होती. त्यामध्ये 90 धाबा 4 ओव्हरमध्ये वेशवी संघानं कुठल्या. त्यानंतर सेकंड राऊंडमध्ये 62 धाबा कुठल्या होत्या. थर्ड राऊंडमध्ये 63 धाबा 3 ओव्हरमध्ये कुठल्या होत्या. आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर. ऑफस्टमचा बॉल राजेश पुजारी गोलंदाजी मार्कवरती असताना कुठेतरी आपण विचार केला तर कमबॅक केलं या गोलंदाजाच्या हातामधनं. अर्थात आपण विचार केला ना जणू काही विचारमय नक्कीच क्रिकेट आपण पाहतोय. 10-12 पावलांचा रनअप जरूर आहे. यावेळेस ऑनसाईडला चेंडू केला आहे रोशन बाबरच्या बॅटमधनं. क्षेत्ररक्षक आहे. थोडंसं दडपण थोडंसं प्रेशर आणि त्यानंतरच आलेला आणखीन एक दर्जेदार फटका. यस आपण विनंती करूया अनिल साहेब जहा आणि त्याचबरोबर सतीश साहेब सालुंकी आणि विजयी पुजारी साहेब आपल्यास विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. या स्पर्धेच्या माध्यमातून तुमचं हार्दिक स्वागत आहे. अतिशय आक्रमक संघ आणि त्याच नंतरचं आलेलं थोडंफार प्रेशर थोडंफार दडपण. टोटल धावपळकावरती धाब्यांचा डिपेंड आपण पाहतोय. 18 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना 2 खेळाडू बाद झाले. राजेश पुजारी यावेळेस प्रेशरमय चेंडू आहे पण ऑन साईडला खेळला. क्षेत्ररक्षक रोटेट करेल का बघता बघता नरेशने मात्र क्षेत्ररक्षक अतिशय चांगल्या पद्धतीचं दाखवलं आणि कुठेतरी चेंडू उचलणार फेकणार. तत्पूर्वी जणू काही आपण विचार केला ना तर या एका धाब्याच्या मदतीनं टोटल 19 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती जरूर आल्यात. यस डेफिनेटली ऑफस्टमचा बॉल कुठेतरी पूर्णपणे दडपणमय बॉल आणि त्यानंतर आलेला एक अतिशय आक्रमक संघ आणि त्याच नंतर आपण जणू काही विचार केला ना तर कुठेतरी कॉम्बिनेशन आणि कॉम्पिटेबल क्रिकेटच्या पटलावरती जणू काही जरूर आपल्याला पाहायला मिळतं. इथे काय घडलंय पकडा झेल जिंका क्रिकेटचा खेळ आणि इथे मात्र कुठेतरी डिफेंडमय खेळत असताना इथे चेंडू सुटलाय सीमारेषा बाहेर. खऱ्या अर्थानं आपण पाहिलं तर सायकल रायडर्स रोहित कदाचित चेंडू सुटल्यानंतर आपण पाहिलं ना तर चेंडू सीमारेषा पार जरूर गेला. 26 धाबा डेफिनेटली कंप्लीट. यस ओव्हर क्रमांक संपला शेवट अर्थात दुसरा आणि आपण विचार जणू काही केला ना विकेट नाही ना 2 षटकांच्या समाप्तीनंतर टोटल 26 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना जरूर आपण पाहतोय.
यस, शेवटची गोलंदाजी आपण पाहतो, अतिशय आक्रमक गोलंदाजी करावी लागेल. ओव्हर द विकेट मारा करणारा गोलंदाज जरूर आहे, परंतु कुठेतरी दडपणमय क्रिकेट खेळत असताना कशा रीतीने गोलंदाजी केली जाईल हे जरूर आपण पाहतो. यावेळी चेंडूला प्रहार, उंची जास्त आहे आणि तितकाच लांब फटका आलाय. मी तर म्हणेन पंढरीच्या बॅटमधनं निघालेला हा दमदार षटकार, आणि या षटकाराच्या साह्यानं टोटल धाब्यांचा डिफेंड खेळ पुढे जात असताना जरूर आपण पाहतोय. ओव्हर द विकेट मारा करणारा अंमलदारीचा खेळ नक्कीच आपण पाहतोय. टोटल धाबा स्कोरगाट वरती उभारल्या जरूर 26 आकडा आता पुढे गेलाय. टोटल 32 या धाबींवरती. या ओव्हरमध्ये अजूनही 5 चेंडू पेंडिंग आहे. नरेश बागमारे गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. पुन्हा एकदा लो फुलटाच बॉल ट्रॅप केलाय, चेंडू गेलाय सीमा पार. पंढरीच्या बॅटमधनं आणखीन एक मोठा फटका जरूर आलाय. हॅलो हॅलो, यस, आपण वाघ्याला विनंती करूया. वाघ्या, अरे कृष्णा बोलवते तुला, ये त्याच्या दरी ये. मिनी उस्मान पटेल वाघ्या. यस, डेफिनेटली आपण त्यांना विनंती करतोय. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण विचार केला ना, अक्षय आज फुल फॉर्म मध्ये. आज रविवार ना, आता डोळे मिटकायला लागले. यस, डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये जातोय. खूप दर्जेदार क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये नरेश आहे गोलंदाजी मार्क वरती. यावेळी चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक रोटेट करेल का? चेंडू खाली आहे जरूर, परंतु इथे काय घडलंय? पकडा झेडाने जिंका क्रिकेटचा खेळ, परंतु मैदानाच्या आतमध्ये काही वेगळंच प्रतिसाद जरूर आपण पाहिला. झेल होता तिथे झेल सोडल्यानंतर 2 धाबा डेफिनेटली कंप्लीट होत असताना या 2 धाब्याच्या मदतीने टोटल धाब्यांचा डिपेंड मैकेल पुढे जातोय जरूर. 40 धाबा प्रगती प्रतापवरती टाय झाल्या जरूर, परंतु या ओव्हर मध्ये आपण विचार केला ना तर आतापर्यंत 3 चेंडू फेकले, 3 चेंडू पेंडिंग जरूर आहेत. हो, इतका स्पीडचा बॉल आणि इतका अडवण्याचा प्रयत्न, काय सेन्सिटेबल क्रिकेट. या गोलंदाजाचं कौतुक जरूर करावं लागेल. चापट दिली हाताला चेंडूनं आणि त्यानंतरचं आलेलं प्रेशर, त्यानंतरचं आलेलं दर्पण मैदानाच्या आतमध्ये जरूर आपण पाहतोय. इथे खेळाडू धावचित बाद झाला रोशन, त्यानंतर नवीन बॅट्समन मैदानाच्या आतमध्ये उतरलाय, त्याचं नाव आहे गणेश. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहतोय शेवटतील 2 चेंडू शिल्लक जरूर आहेत, परंतु ते 2 चेंडू कशा रीतीने खेळला जातील हे डेफिनेटली आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. यास पुन्हा एकदा गुडलँड स्पॉटिंगचा बॉल. अर्थात आपण विचार केला ना तर याच्या आधी झेल उडाला होता, 2 धाबा कंप्लीट झाल्या होत्या. तो झेल घेणं खूप गरजेचं होतं, कारण पंढरीच्या बॅटमधून आणखीन एक मोठा षटकार जरूर आलाय. या षटकाराच्या साहाय्याने टोटल धावफलकावरती धाबा डिपेंड झाल्यात त्या 46 धाबा. शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि शेवटच्या चेंडूवरती किती धाबा टोकल्या जातील, किती धाबा रोखल्या जातील हे कॉम्बिनेशन मैदानाच्या आतमध्ये चालू जरूर आहे. बऱ्याच चुका आज आपण विचार केला तर बांगडे टीमनं केलेल्या चुका, परंतु त्यामध्ये राजेश सारखा खेळाडू हा आक्रमक खेळाडू आहे. बरसावा लागेल, बहरावा लागेल, प्रत्येक बॉलवरती प्रत्युत्तर द्यावा लागेल. यस, ऑफस्टंपचा बॉल, बॅट आणि चेंडूचा संपर्क येणं कठीण होता, परंतु खूप ऑफस्टंपच्या बाहेरून जाणारा बॉल पंचांना तो अमांतर घोषित जरूर केलाय. अवांतर स्थितीच्या पूर्वक आणि टोटल धाबा गेल्या तर 47 या धाब्यांवरती. चला आपण विनंती करूया श्री गणेश साहेब भुजबल यांना विनंती करतो की आपण व्यासपीठाकडे यावं. या स्पर्धेमध्ये तुमचंही हार्दिकपणे स्वागत आहे. यस, डेफिनेटली शेवटचा चेंडू, शेवटच्या चेंडूवरती आलेली 1 धाव, आलेल्या 2 धाबा आणि 2 धाब्याच्या मदतीनं टोटल झाल्यात 49 धाबा काढायच्यात येणाऱ्या 18 बॉलमध्ये. ते आपण पाहिले ना तर आपल्याकडे आता इनिंग ब्रेक झाली. इनिंग ब्रेक मध्ये आपण विनंती करूया कोपरी टीम, खांदा टीम आपण टॉस साठी जरूर यावं.
यस गेम स्टार्ट गेम ऑन. प्रथमतः आपण गोलंदाजी मार्कवरती पाहतोय. सध्याच्या पूर्व दिशेचा गोलंदाज अर्थात रुपेश मैदानाच्या आतमध्ये जाऊया. 50 धाबा काढायचे आहेत. पहिलाच बॉल राजेशच्या बॅटमधनं प्रत्युत्तर दिलंय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दन 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 करीत गेला हा राजेश पुजारीच्या बॅटमधून. पहिला षटकार. खऱ्या अर्थानं 50 धाबा ठोकण्यासाठी आता खूप प्रयत्न करावा लागतोय आणि तोच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना जरूर आपण पाहतोय. अर्थातच अति उत्तुंग फटका आणि फटकाला दिलेल्या समीकरणाचा हे 6 धाब्यांचा झटका. कुठेतरी आपण विचार जणू काही केलं ना तर ओव्हर द विकेटनं मारा करणारा गोलंदाज जरूर आहे. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण पाहिलं तर कुठेतरी डिपेंड बाय खेळ आणि तो डिपेंड बाय खेळचा पुढचा बॉल. बॅक टू बॅक आणखी मोठा फटका. राजेश पुजारी जोपर्यंत हा खेळाडू आहे खेळाडू बहरला खेळाडू बॅक टू बॅक 3 षटकार. काय लाजवाब केली पाहायला मिळतोय या खेळाडू. जोपर्यंत यो खेळाडू आहे ना हा खेळाडू आहे ना तोपर्यंत कदाचित आपल्या संघाला अतिशय स्थितीपूर्वक क्रिकेट पाहायला मिळेल. बॅक टू बॅक 3 षटकार आपण मागच्या सामन्यामध्ये अजय नाईकनं बॅक टू बॅक 5 षटकार मारताना पाहिलेत. परंतु हा फलंदाज आतापर्यंत 3 षटकार जरूर ठोकतोय राजेश. यस पुन्हा एकदा डेफिनेटली मोठा हिटिंग खेळण्याचा प्रयत्न चुकी होतोय. चुकीला क्रिकेटमध्ये माफी नाही आहे. 2 धाबा सहजरित्या पूर्ण जरूर झाल्यात. 2 धाब्याच्या मदतीनं टोटल धाब्यांचा समीकरण 4 चेंडूंचा खेळ अतिरिक्त संपलाय आणि 4 बॉल मध्ये टोटल धाबा आल्यात 20 धाबा. दरम्यान 50 धाब्यांचं टार्गेट आहे. यस मोठा फटका खेळण्याचा प्रयत्नामधून कुठेतरी हा फंबेल होतो बॅट्समन इज डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या साईनं कुठेतरी अतिरिक्तता इथे जरूर आपण पाहतोय. या ओव्हरमधील शेवटचा चेंडू जरूर शिल्लक आहे आणि तो शेवटचा चेंडू कशा रीतीने टाकला जाईल. शेवटचा बॉल परंतु इथे चेंडूला भिरकावलाय. चेंडू जाईल डीप गल्ली पॉइंट क्षेत्रामधून गेला हा दमदार चौकार आणि या चौकाराच्या साईनं टोटल धाब्यांचा डिपेंड मैकेल पुढे जरूर गेलाय. अर्थात 24 धाबा इथे स्कोरबोर्ड वरती झाल्यात. म्हणजे येणारे चेंडू 12 आणि बेजासाठी 26 धाब्यांची गरज आहे. प्रति ओव्हर मध्ये 13 धाब्यांच्या सरासरीचा टार्गेट आता उरलाय. 50 धाब्यांचा टार्गेट पुढे पार होईल का हे नक्कीच आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. श्री बाबदेव क्रीडा मैदान पोदी आयोजित ही स्पर्धा आणि आपण श्री एकवीराई माऊली क्रिकेट क्लब आयोजित ही स्पर्धा. परंतु या स्पर्धेमध्ये आकर्षकता मैदान आपल्याला पाहायला मिळते. याच मैदानावरती अनेक खेळाडू उत्सुकतेने खेळत असतात. तो मैदान आपल्याला श्री बाबदेव क्रीडा मैदान पोदीचे नक्कीच पाहायला मिळते. साक्षात आपण विचार केला ना तर अतिशय आक्रमक खेळाडू या गावामधून निर्माण जरूर झालेत आणि ती आक्रमकता नक्कीच या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळेल. शेबटील 6 बॉल आणि विजयासाठी शेबटील 12 चेंडू आणि विजयासाठी 26 धाब्यांची गरज आहे. शेबट आपण विचार केला ना तर प्रत्येक 6 बॉल मध्ये 13 धाब्यांचा आता डिपेंड राहील आहे. समीकरण आपण पाहिलं तर 13 धाब्या नक्कीच ठोकाव्या लागतील. गणेश गोलंदाजी मार्कवरती. याच डेफिनेटली सागरच्या बॅटमधून फटका फसलाय. इथे क्षेत्ररक्षकानं पकडलाय झेल आणि संपलाय. अर्थात आपण विचार केला ना तर सागरचा खेळ आता कुठेतरी दडपणमय क्रिकेट आहे. आता 11 बॉल मध्ये 26 धाबा काढायचे आहेत. आता रोखणं आणि टोकणं हे समीकरण सध्याच्या स्थितीमध्ये पूर्व दिशेचा जरूर उरलाय. पुढचे मॅच आपल्या भेटेला नक्कीच येईल परंतु त्या मॅच मध्ये अतिशय आकर्षकता निर्माण करावी लागेल. अतिशय क्लासमेट खेळावं लागेल आणि अतिशय पूर्व दिशेचा बॉल त्याचबरोबर तर आलेला कॉम्बिनेशन आलेला कॉम्फर्टेबल हा क्रिकेट आहे. सेन्सिटेबल क्रिकेट बट व्हेरी गुड इज बॅटिंग बॅटल जो आपला असताना तो अतिशय आत्मविश्वासाचा करायचा असता. आता नवगा फलंदाज ज्याने 2018चा पहिला रेकॉर्ड रचला होता तो कमीत कमी वयाचा खेळाडू आणि त्याच्या बॅटमधून 7 षटकार जरूर आले होते इसंबाच्या मैदानावरती. परंतु इथे जणू काही आपण विचार केला ना तर नरेश उतरलाय फलंदाजी मार्कवरती.
यास डेफिनेटली नरेश या बाट मधनं आल्या आल्या प्रतिचोक दिलाय, प्रतिउत्तर दिलाय. आज तो खेळाडू ज्याचा अजूनही रेकॉर्ड घुमतोय. 7 चेंडूमध्ये 7 छक्के लगावणारा खेळाडू आहे. परंतु सध्याच्या स्थितीमध्ये थोडंफार मध्ये मध्ये या खेळाडू आपण विचार केला तर विदाउट प्रॅक्टिस मध्ये कदाचित काही थोडस नाराज केलं होतं. परंतु पुन्हा एकदा खेळाडू बहरला, पुन्हा एकदा खेळाडू बरसला आणि अनेक मैदानावरती षटकारानं खाता खोलला. 20 चेंडू अर्थात 20 धाबा 10 चेंडू. यास फटका फसला. क्षेत्ररक्षक आहे, रोटेट करेल का? इथे दिनेशनं पकडलाय झेल आणि संपलाय रे, अर्थात नरेश साकेल. एक मोठा फटका जरूर आला परंतु कमबॅक केलं. 9 चेंडू मध्ये अजूनही 20 धाब्यांची गरज आहे. सध्याच्या स्थितीपूर्वक आपण कमबॅक होताना जरूर पाहिलंय. या चेंडूवरती आपण पाहिलं तर 13 धाबा प्रति ओव्हर मध्ये, खऱ्या अर्थानं 13 धाब्यांची सरासरीचं टार्गेट जरूर होतं. परंतु 3 बॉल मध्ये आतापर्यंत कदाचित 6 धाबा जरूर आल्यात. अर्थात अतिशय आक्रमक संघ आहे. 9 बॉल मध्ये अजून 20 धाबा काढायचे आहेत. अजून एक मोठा फटका आला, अजून एक मोठा झटका आलाय गावदेवी क्रिकेट टीम मावणी संघाला. परंतु एका बाजूला आपण पाहतोया कर्मते आहे क्रिकेट टीम भाटण, कारण दोन्ही संघांच्या मैदानावरती दोन्ही संघांना घडवलेल्या आयोजनामध्ये आम्ही जरूर कॉमेंट्री जरूर केल्या. या ओव्हरमध्ये जणू काही आपण विचार केला ना तर ओव्हर द विकेटनं मारा करणारा हा गोलंदाज अंबल दर्जेदार गोलंदाज जरूर आहे. डेफिनेटली अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न. आता इथे थोडंफार प्रेशर आलाय. अजून जसं डॉट चेंडू जातील तसं प्रेशर वांगणी संघाच्या बाजूला जरूर येईल. पहिल्या ओव्हरमध्ये 20 आल्या परंतु दुसऱ्या ओव्हरमध्ये अजूनही आपण विचार केला तर 8 चेंडूमध्ये 20 धाब्यांची गरज आहे. कमबॅक 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 गणेशला करावं लागेल. यावेळी चेंडूवरती प्रहार परंतु एक धाव सहजरित्या पूर्ण जरूर झाली आणि एका धाब्याच्या मदतीने आता कमबॅक झाली जरूर, कारण येणारे चेंडू असतील 7 आणि विजयासाठी 19 धाब्यांची गरज आहे. या चेंडूवरती एकोदा मोठा फटका येणं आता गरजेचं असेल. जर आणि तर या क्रिकेटमध्ये हा स्थानपन्न नक्कीच चेंडूला मिळतील का? 7 चेंडू 19 धाबा. यास डेफिनेटली फटका फसला. इथे काय घडलंय? सापला रचलाय राजेश पुजारी. बॅक टू द टॅबलेट. आता 6 बॉल 19 धाब्यांची गरज आहे. खऱ्या अर्थाने या ओव्हरमध्ये कमबॅक झालाय. गोलंदाज क्रमांक 76 गोलंदाजी ज्याच्या हातामध्ये दिली. आता येणारे चेंडू 6 आणि विजयासाठी 19 धाब्यांची गरज जरूर आहे, कारण 3 षटकार ठोकावेच लागतील. या चेंडू फसला. क्षेत्ररक्षक रोटेट होईल का? एक धाव सहजरित्या जजमेंट झाली परंतु दुसरा धाबेचा प्रयत्न होत असताना जरूर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. चांगली रनिंग बिटवीन द विकेट, कारण मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे कदाचित आपण पाहिलं तर योगेशच्या बॅट मधनं आल्या 2 धाबा. आता 5 बॉल मध्ये 17 धाब्यांची गरज आहे. चेंडू आणि 17 धाबा. रवी गोलंदाजी मार्क वरती जरूर आहे. डेफिनेटली इथे गुडलँड स्पॉटिंगचा बॉल इथे उडवलाय. चेंडू टप सीमारेषा बाहेर दन 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 करीत गेला हा बिग हिट. योगेशच्या बॅट मधनं आलेला दमदार षटकार. आता 4 बॉल आणि 11 धाब्यांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये तर्रारमक क्रिकेट जरूर आपण पाहतोय. कुठेतरी कमबॅक केली आणि कुठेतरी कमबॅक होत असताना जरूर आपण पाहतोय. येणारे 4 चेंडू आणि 11 धाब्यांची गरज आहे. चार चेंडू आणि 11 धाब्यांचं समीकरण जोडलंय जरूर. यास क्रिकेटचा क्लास दाखवला. इथे डायरेक्ट हिटिंग आणि खेळाडू बाद.
सनील बॅक टू द पॅव्हलियन. तीन चेंडू 11 धाबा. आता एखादा मोठा फटका, एखादा डॉट बॉल, एक सामन्याचं समीकरण कदाचित आपण पाहिलं ना तर कुठेतरी दडपणमय क्रिकेट. आता 3 चेंडू 11 धाबा. योगेश आता कमबॅक झाली जरूर. आता 2 बॉल मध्ये 11 धाब्यांची गरज आहे. आता दोन्ही चेंडू बिगिट खेळावेच लागतील, बिगिट ठोकावेच लागतील. बॅक टू बॅक आणखीन दर्जेचा चेंडू पडलाय मैदानाच्या आतमध्ये. दोन चेंडू आणि 11 धाबा. या फटका फसलाय कुठेतरी डिफीट बाय क्रिकेट आणि मॅच बातान संघाच्या बाजूला जरूर गेलेली आहे कारण शेवटील बॉल 11 धाबा. एखादा नो बॉल हे सामन्याचा कर्तव्याचा झेंडा आपल्या बाजूला नेऊ शकतो, पण तो हा क्रिकेट आहे आणि क्रिकेट मध्ये आपण पाहिलं ना तर कुठेतरी अतिशय आक्रमक संघ जरूर आपण पाहायला मिळते. एक चेंडू आणि 11 धाबा. यस डेफिनेटली मॅच फिनिश. टीम बातान संघाने फायनल मध्ये जरूर प्रवेश केलाय.